नाशिक शहरामध्ये ज्या 2 घटना घडलेल्या आहेत वर्षभरामध्ये, तर मागच्या घटनेमध्ये जी जुन्या नाशिकमध्ये झालेली होती आणि ही जी घटना आहे ती मुंबई नाक्याच्या हद्दीत झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मागच्या वेळचे पण जे त्याच्यामध्ये डोकी भडकवणारी लोकं होती त्यांना आपण आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांना आपण न्यूट्रलाइज केलं होतं. ह्या इन्सिडेंटमध्ये काही नवीन नावं आपल्याला समोर आलेली आहेत आणि ती आम्ही आता न्यूट्रलाइज त्यांना करतोय. त्यांच्यावर कारवाई होईल आणि पुढे ते पूर्ण सक्रिय राहणार नाहीत पुढे, याची आम्ही दक्षता घेऊ. सर तुम्ही म्हणाल की मी जे लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत ते स्पॉटवर राईड करताना आम्हाला मिळून आलेले होते. इतर काही लोक जे आहेत ज्यांना आम्ही फक्त 15च लोक ताब्यात नव्हते घेतले, काही आणखीन 4-5 जण आमच्या ताब्यात होते, पण त्यांचा त्यात सहभाग नव्हता. तर त्यांना आम्ही त्या ठिकाणून व्हेरीफाय करून सोडून दिलेलं आहे. पण जे आमच्या समोर राईड करत होते किंवा जे आमच्या समोर हिंसक कारवाईमध्ये सहभागी होते, तर त्या लोकांना आम्ही फक्त अटक केली. सर आता हे पुरावे कसं साधारण 1400-1500 लोक त्या ठिकाणी जमलेले होते. त्याच्यामधले ज्या वेळेला पोलीस त्यांना समजावायला गेले त्यावेळेला त्यांनी समजले नाही आणि त्यांनी दगडफेक चालू केलेली होती. पोलीसच्या 3 गाड्या फुटलेल्या आहेत. त्याचबरोबर 21 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा रोल आहे, ते जे लोक त्या ठिकाणी आलेले होते, तर त्या ठिकाणची चौकशी चालू आहे. जे लोक त्या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत असतील किंवा जे लोक आजूबाजूला राहणारे असतील ज्यांचा काही संबंध नाही आहे, तर अशांना टार्गेट न करता जे खरोखर जे दंगेखोर आहेत किंवा खरोखर जे व्हायलन्समध्ये सहभागी होते, अशांवर पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत आहे. एखादा माणूस समजा जर आपल्याला एखादा जर अशा प्रकारचं बिहेवियर जर आपल्याला कुठे दिसलं तर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आणि काल पण आता तुमचा रिपोर्ट आल्यावर ते लक्षात आलेलं होतं की याचं गांभीर्य काय आहे, कारण तुम्ही व्हिडिओ पण काढलेला होता. तर त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करायला सांगून त्याला अरेस्ट करून त्याची व्हेकल वगैरे जप्त करा अशा प्रकारची सूचना दिलेल्या होत्या. नाशिक टुडे न्यूज नाशिक.